कोण करू शकतो? फक्त भगवंतच करू शकतो. आणि आनंद झाला त्या मातेला. म्हणून गुरु माता, गुरु बहीण ही नातं आहे. जिच्या बरोबर आपण विवाह केला ती पत्नी जर सोडली तर सगळ्या कोण आहेत आपल्या? आई, बहीण, आजी, मामी, काकी सगळ्या आहेत. त्या दृष्टीने सगळे पाहिजे. मुलगी म्हणून पाहिजे, आई म्हणून पाहिजे, तर जीवाचं कल्याण होत. नाहीतर भागवतामध्ये विषय आलेला आहे, कर्म चुकलं कुणालाही चुकत नाही. मांजर म्हणते मी दूध पितो, स्वतः डोळे झाकले म्हणजे काय जगाने डोळे नाही झाकले, भगवंताने डोळे झाकत नाही. आपण जे वाईट कर्म करतो, वाम कर्म करतो, ते आपली नोंद आपल्या बरोबरच आहे. तुम्ही खांद्यावर चित्रगुप्ताचे दूत आहेत ते प्रत्येकाबरोबर आहे. म्हणून कधीही वाईट कर्म करू नका, कुणाला दुखवू नका, कुणाचा शाप घेऊ नका. देता आला तर समाधान द्या, आनंद द्या. आनंदाचे डोळे आनंद कर. म्हणून साधू संत आनंद देतात. साधू कुणाला म्हणावा? स्वतःचे पुण्य दुसऱ्याला खर्च करून त्याचं दुःख दूर करतात, त्यांचं नाव साधू. आताचे साधू माझंही माझं, शेजाऱ्याचं बी माझं असो. आणि गुरुजींनी परवानगी दिली. मथुरेमध्ये आले आणि देव गादीवर बसले. पुन्हा उद्धवाला पाठवलं. आले देव गादीवर बसले, पण त्याला गोकुळाची आठवण झाली. रात्रीतच उठायचं आणि रडायचं. उद्धव म्हणला देवा समंदर दुःख माझा काय झालंय तुम्हाला सांगा तरी. अरे म्हणला उद्धवा, मला गोकुळातल्या माझे जी भक्त आहेत, माझी यशोदा, त्या गायी, ते गोपाळ, सर्व राधेची सगळ्यांची आठवण येते रे देवा. काय लीला करताय तुम्ही? सर्व व्यापी तुम्ही तुम्ही रडताय. नाही रे उद्धवा, आता एकदा पुढे आला म्हणजे मागे जाता येत नसतं रे. मला सांगा, आपण आता सगळे 60च्या दरम्यान गेलो तर नाही. आता बाळपण येतं का आपल्याला? येणार आहे का? येतं का बाळपण? जे आनंद असतो तो येणार आहे का? आता मला पुढं कार्य करायचं रे उद्धवा, मला गोकुळाला जाता येणार नाही रे उद्धवा, तू तरी जा आणि मी खुशाल आहे म्हणून सांग. आणि उद्धवाला गोकुळाला पाठवलंय. आणि त्या गाडीला धरून देव मार्ग पळले. शिवण पस्तून गेले. उद्धव म्हणजे गाडीत तरी बसा, चला जातात बसा. नाही नाही म्हणजे मला येता येणार. आणि तिथून शिवून एकशे देव वापस आले आणि गोकुळात गेले. ते रथ दिसला की बाळ गोपाळ इशीवर खेळत होते. लल्ला आया, लल्ला आया, लल्ला आया म्हणून उड्या मारायला लागले. आनंद झाला त्यांना. जसे जसे त्या रथाजवळ गेले दुसराच कोणीतरी त्याने बुद्धाला सगळ्याला भेटले आणि सांगितलं प्रश्न आनंदात आहे. राजाकडे गेले. राजाकडे गेले. राजाला म्हणले प्रश्न आनंदात आहे. राजा म्हणले प्रश्न कुठे आहे? तो बुद्धाला गर्व झालता, मी मोठा भक्त म्हणून. आणि राजानं त्याच ठिकाणी बुद्धाला जहा राजा वहा कृष्ण त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि बुद्धाचा गर्व आनंद झाला. एक बार तो राधा बनकर देखो मैं